नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इंग्रजी या पाठ्यपुस्तकातून युनिट नंबर 2 आज आपण सुरू करत आहोत. 2.1 युनिट नंबर 2.1 दॅट इज यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता आज आपण बघणार आहोत. युनिट नंबर 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली ही कविता आपण आज पाहणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण आज पाहणार आहोत. बिफोर गोइंग टू लर्न दिस पोएम, ही कविता पाहायच्या आधी चला विद्यार्थी मित्रांनो थोडीशी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीवरती चर्चा करूया. पान नंबर 41 जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिले. या ठिकाणी 2 टेबल, प्रश्न पहिल्यामध्ये आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये दिलेला आहे. तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीवरती आपण चर्चा करूयात. चिटचॅट. क्वेश्चन नंबर 1, assuming A, B, C, D as speakers and the assigned questions in your group and discuss. बघा काय सांगितले तुम्हाला की यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा पहिल्यांदा अर्थ माहिती करून घेऊया की व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस लाईन. या ओळीचा अर्थ काय. यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट सुरुवात झालेली आहे. कशाची. डाईंग स्लोली म्हणजे मरणाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही किंवा सावकाश तुम्ही मरत आहात असा याचा अर्थ आहे का. हा शब्दशः अर्थ असा घ्यायचा ना. यू स्टार्ट डाईंग मीन्स यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे की तुम्ही जो काही भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ जो तुम्ही बघणार आहात तो तुम्हाला शक्य नाही. तर एक आनंदी भविष्य, एक उज्ज्वल भविष्य, एक सुखी जीवन तुम्ही जगू शकत नाही अशा प्रकारे या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे इफ यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मारताय म्हणजेच काय की तुम्ही तुमचं भविष्य खराब करताय. तुम्ही काय करताय, तुमचं भविष्य अंधकारमय बनवताय. तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये दुःख आणताय. तर हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये आपण बघूया. चिटचॅटमध्ये सांगितलं की ॲज्युमिंग ABCD ॲज स्पीकर्स. आता ABCD जे आहेत हे स्पीकर्स आहेत, हे बोलणारे लोक आहेत, बोलणारे व्यक्ती आहेत. आस्क द असाइन्ड क्वेश्चन्स इन युअर ग्रुप अँड डिस्कस. आता ह्यांनी विचारलेले प्रश्न जे आहेत ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आता चर्चा करण्यासाठी आपण काही वर्गामध्ये नाही, त्याच्यामुळं हा भाग थोडासा आपण शाळा सुरू झाल्यानंतर आणखीन एकदा याच्यावरती चर्चा घेऊया. पण फिलहाल तुम्ही तुमच्या बाजूला जे काही विद्यार्थी आपल्या वर्गातले असतील, मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, आपल्या इथे शिकणार, 10वी मध्ये शिकणार, त्यांच्याशी या विषयावरती चर्चा आपण करू शकता. किंवा कोण नाही भेटलं तर आपल्याला स्वतःलाच आपण प्रश्न विचारायचे. काय प्रश्न आहेत बघा. ए काय म्हणतोय, बी काय म्हणतोय, सी काय म्हणतोय आणि डी काय म्हणतोय, हे यांचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण एक उदाहरण म्हणून तुम्हाला याचं उत्तर एक सांगतो. बघा आता एचं काय म्हणणं आहे. ए काय सांगतोय, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. इफ यू डू नॉट स्टडी वेल, जर तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला नाही तर व्हॉट विल हॅपन, तर काय होईल. प्रश्न आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे की सगळ्यांना कळतं की इफ यू डू नॉट स्टडी वेल, जर तुम्ही अभ्यास केला नाही तर व्हॉट विल हॅपन. आता जर तुम्ही अभ्यास नाही केला तर काय होईल हे सांगायला काय कुठल्या ज्योतिषीची गरज आहे का. नाही. काय होईल. यू विल फेल इन एक्झामिनेशन. तुम्ही परीक्षेमध्ये नापास व्हाल. परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर काय होईल की तुमचं भविष्य अंधकार होईल, है की नाही. देन तुम्हाला कुठल्या म्हणजे नवीन मार्क्स कमी मिळू शकतात, फेल होऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही, हे की नाही. प्रसंगी काय होईल, तुमचं भविष्य हे खराब होईल. बरोबर. ह्या काही पॉसिबिलिटीज आहेत. देयर आर सम पॉसिबिलिटीज. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर काय होऊ शकेल याच्या शक्यता आपण या ठिकाणी पाहतोय, ते आपल्याला लिहायचं. आता दुसरं म्हणणं काय. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ऍक्टिव्हिटीज ऑर गेम्स व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही शाळेमध्ये विविध उपक्रम असतात आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या शाळेने आयोजित केलेले किंवा आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेने आयोजित केलेले बरेचसे उपक्रम आहेत.
फक्त आपल्या संस्थेमध्ये फक्त टीचिंगच होत नाही, शिकवणच फक्त काम होत नाही, विविध खेळांच्या स्पर्धा आपल्या संस्थेमध्ये आयोजित केल्या जातात. आणखीन बरेचसे उपक्रम, फॉर एक्झाम्पल प्रताप क्रीडा मंडळामार्फत समूह नृत्य स्पर्धा होतात, समूह गायन स्पर्धा होत असतात. स्पोर्ट्समध्ये आपली स्पोर्ट्सचं आयोजन ISPM स्पोर्ट्स म्हणून आपल्याकडं संस्था खेळाचं आयोजन करते आणि पूर्ण संस्थेला एकत्र आणून त्या ठिकाणी मुलांना एक स्टेज उपलब्ध करून देते, मैदान खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे हे आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ करणं केलं जातं. तर या विविध स्पर्धांमध्ये जर तुम्ही भागच नाही घेतला, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, परवाच आपल्याकडं चित्रकला स्पर्धा ऑनलाईन आयोजित केल्या गेल्या होत्या, तर याच्यामध्ये आपल्या शाळेने सुद्धा सहभाग घेतलेला होता. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये, कुठल्याही उपक्रमांमध्ये, खेळामध्ये जर भाग घेतला नाही, सहभागी झाला नाही, तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? सरळ खेळामध्ये जर तुम्ही भाग घेतला नाही तर तुम्हाला शाळा कशी वाटेल? इट मे बी बोरिंग. खेळाशिवाय शाळा कशी बोरिंग आहे, है की नाही? अदर ऍक्टिव्हिटीज, आता बाकीचे काही आपल्याकडे समजा समूह नृत्य स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नाही भाग घेतला तर आपण फक्त प्रेक्षक म्हणूनच टाळ्या वाजवायचं काम तेवढं आपण करणार, बाकी काही आपण करू शकत नाही, एन्जॉय आपण घेऊ शकत नाही. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये मजा असते, है की नाही? टीचिंग लर्निंग मध्ये मजा, शिकण्यामध्ये मजा, अभ्यास करण्यामध्ये मजा, खेळण्यामध्ये मजा आहे की नृत्यामध्ये मजा आहे, गाण्यामध्ये मजा आहे, प्रत्येक गोष्टीत मजा आहे, आपल्याला घेता आली पाहिजे, बरोबर? सो यातला आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे बाबा. आणि ह्या त्या वयामध्ये जी कामं आहेत त्या वयामध्ये तुम्हाला करायची. जर तुम्ही मोठे झालात, लग्न झाल्यावर जर तुम्ही म्हणाल की नाही मला 10वीत जायचे, 10वीत बसून शिकायचे, इज इट पॉसिबल? नो, इट इज नॉट पॉसिबल. आता तुमचं वय गेलं पुढं, ठीक आहे, आता तुम्ही त्या गोष्टी नाही करू शकत. आता तुम्ही म्हातारे झालात आणि तुम्हाला फुटबॉल खेळायला, इज इट पॉसिबल? नाही, तुम्ही ते विद्यार्थी दशेमध्येच खेळायला पाहिजे होतं. पण ह्या अशा आपल्या ज्या अशा आकांक्षा, इच्छा ज्या आहेत त्या अपुऱ्या राहू शकतात. त्याच्यामुळं याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आणि या गोष्टी मग आपल्याला काय केलं पाहिजे ह्याच्यातून आपल्याला मार्ग सापडणार आहे. जर आपल्याला आपण अभ्यास नाही केला, आपण नापास होऊ, मग आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. जर आपण विविध ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला नाही, सहभागी झालो नाही, खेळलो नाही, तर काय होईल? आपल्याला आयुष्यच कंटाळानं वाटेल, शाळा बोर होईल. मग शाळा बोर वाटू नये, आपल्या आयुष्यात चांगलं आहे की आपण खेळाडू आहोत, किंवा आयुष्य आपल्याला बोर वाटू नये, ठीक आहे, कंटाळून वाटू नये, म्हणून आपण विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे. या निर्णयापर्यंत आपण येऊन ठेपतो. तर या म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचे आहे आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. इफ यू वेक अप लेट ऑन ए वर्किंग डे, आता बघा शक्यता सांगितली की प्रश्न विचारलेला आहे, याच्या शक्यता आपल्याला सांगायची की इफ यू वेक अप लेट ऑन ए वर्किंग डे, कामाच्या दिवशी तुम्ही जास्त वेळ झोपला, व्हॉट विल हॅपन? आता मी सगळं सांगणार नाही, तुम्ही त्याच्या शक्यता ह्या सांगायच्या काय होईल. इफ यू इग्नोर ए फ्रेंड इन नीड, तुमचा एक मित्र अडचणीमध्ये आहे, अडचणीमध्ये सापडलेला आहे, देन व्हॉट विल यू डू, काय करणार तुम्ही? तिसरा बोलतोय सी, इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित केली नाही, रोजच्या रोज व्यायाम केला नाही, काय होईल? इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन, जंक फूड बाजारामध्ये जे पॅकेज फूड भेटतं, ठीक नाही, तेलकट पदार्थ असतात, कुरकुरे वगैरे सारखे जे पदार्थ आहेत त्याला आपण जंक फूड म्हणतो, तर हे जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाऊ लागला तर काय होईल, याचंही आपण शक्यता सांगायची आहे. तर हा आपण जो आहे अभ्यास पूर्ण करा. या दोन प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. प्रश्न दुसरा बघूया मित्रांनो, की थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, की थिंग्स मला आयुष्यामध्ये माझ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या, मग आता आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या असतात, काय आपल्यासाठी असतात, काही आपल्या मित्रासाठी असतात, काही देशासाठी असतात, काही फॅमिलीसाठी असतात, काही कुटुंबासाठी असतात, काही मित्रासाठी असतात, है की नाही? मग मला ज्या काही गोष्टी करायच्या त्या ठिकाणी कॉलम्स दिलेले आहेत, फॉर माय नेशन, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर माय पीपल, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी अँड फॉर माय सेल्फ, असे हे 6 रकाने टेबलच्या माध्यमातून दिलेले आहेत आपल्याला.
तर या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की कीप माय लोकॅलिटी क्लीन. आता मी काय करेन, फॉर माय नेशन, माझ्या देशासाठी मी काय करेन, फॉर माय फॅमिली, माझ्या कुटुंबासाठी मी काय करू शकतो, फॉर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रासाठी मी काय करेन, फॉर ओल्ड पीपल, माझ्या घरामध्ये किंवा मला भेटलेले जे काही ओल्ड पीपल आहेत, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी मी काय करेन, फॉर द नीडी ज्यांना गरज आहे, गरजवंतांना मी कुठल्या प्रकारची मदत करेन, अँड फॉर मायसेल्फ, आणि स्वतःसाठी मला काय करायचे हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता बघूया, फॉर एक्झाम्पल याने दिलं फॉर माय नेशन, मला काय करायचं माझ्या देशासाठी, कीप माय लोकॅलिटी क्लीन, की मला माझ्या देशासाठी मी राहणारा परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे, मी राहता परिसर हा स्वच्छ करायचा आहे. आता देशासाठी ज्यावेळेस मी माझा राहणारा परिसर स्वच्छ करतो त्यावेळेस आणखी बरीचशी कामं होतात का नाही होत? काय होतं, फॉर एक्झाम्पल की माझा परिसर स्वच्छ राहिला की माझ्या परिसरातले माझं कुटुंब पण आजारापासून, घाणीच्या साम्राज्यापासून वाचतं. घाणीच्या साम्राज्य जर आपण घाणच होऊ दिली नाही, आपला परिसर जर आपण स्वच्छ केला, घाण होऊ दिली नाही तर रोगराई पसरणार नाही. याचा फायदा आपल्याला होणार आहे, आपल्या कुटुंबाला होणार आहे, आपल्या नेबर्सला होणार आहे, आपल्या मित्रांना होणार आहे, बरोबर. मग आजूबाजूला आपले जे काही ओल्ड पीपल आहेत, नीडी पीपल आहेत, है की नाही, त्या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. तर फॉर माय फॅमिली यू कॅन से कीप माय हाऊस क्लीन अँड टायडी, म्हणजे माझ्या कुटुंबासाठी मी घरामध्ये स्वच्छता करण्याचा प्रयत्न करेल, राईट. हे काय झालं, मी माझ्या कुटुंबासाठी केलं. फॉर माय फ्रेंड्स, आता माझ्या फ्रेंडसाठी काय करेल मी, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, अशी एक म्हण आहे, ठीक आहे. म्हणजे जो गरजेच्या वेळी मित्रांना मदत करतो तोच खरा मित्र असतो, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे की आय विल हेल्प टू माय फ्रेंड्स, बरोबर. त्यांना ज्या ज्या गरज पडेल त्यावेळी जेवढी काय शक्य होईल तेवढी मदत मी त्यांना नक्की करेल. फॉर ओल्ड पीपल, आता वयस्कर माणसं आहेत, जुनी माणसं आहेत, त्यांना काय करू शकतो आपण, त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. यू हॅव टू टेक केअर ऑफ देम, राईट. तर त्यांची मी काळजी घेईल, आय विल टेक केअर ऑफ देम. देन फॉर द नीडी पीपल, गरजवंतांची पण गरज माझ्या हिशोबाने मी पूर्ण करेन जेवढी मला शक्य आहे. आय विल ट्राय ॲट माय लेवल बेस्ट टू हेल्प देम, मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. अँड फॉर माय सेल्फ, व्हॉट विल यू डू फॉर युअर सेल्फ, तुम्ही तुमच्यासाठी काय करा, तर सगळ्यात महत्त्वाचं आपले शरीर आहे, राईट. तर त्यासाठी मी काय करेन, आय विल डू एक्सरसाइज रेग्युलर, की मी माझ्या व्यवस्थित आरोग्यमय जीवन जगण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आरोग्य मला लाभावं म्हणून मी काय करेन, आय विल डू एक्सरसाइज रेग्युलरली, मी रोज व्यायाम करेन. तर ह्या गोष्टी या ठिकाणी आणखी बरेचसे मुद्दे दिलेले आहेत. वेट आहे फॉर माय फ्रेंड्समध्ये, की विद्यार्थी माझ्या मित्रांसाठी मी थांबेन. त्यानंतर केअर आहे, माझ्या फॅमिलीची मी काळजी घेईन. त्यानंतर फॉर ओल्ड पीपल या ठिकाणी मध्ये सांगितलं की आय विल हेल्प. अँड फॉर नीडी पीपल आय विल शेअर देअर नीड, म्हणजे मी काहीतरी त्याच्यामध्ये हिस्सा घेऊन त्यांची मदत करेन, पार्शियली मदत करेन त्यांना. आणि फॉर मायसेल्फ सांगितलं की आय विल प्रे, की देवाकडे मी प्रार्थना करेन माझ्यासाठी. तर या सगळ्यांसाठीच आपण प्रार्थना करू शकतो, आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करू शकतो पण आधी आपण काय असलं पाहिजे की तंदुरुस्त असलं पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला टेबल हा पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 वरती येऊया मित्रांनो. लास्टचा प्रश्न आपला असा आहे, कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट ए पॅराग्राफ. आता या ठिकाणी वेब या ठिकाणी दिलेली आहे माय विश दिलेली आहे की माझी इच्छा काय. जर तुमची इच्छा एक नसते, माणसाच्या भरपूर इच्छा असतात. फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल इन स्पेस, आता ही सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ही प्रत्यक्षात येऊ शकते. हे परवाच आपण बघितलं की तो जो अमेझॉनचा मालक आहे की नाही, तो अवकाश वारीवरती जाऊन आला आपल्या स्वतःच्या यानामध्ये, त्याने यान बनवलं आणि त्याचं प्लॅनिंग आहे की सगळ्यांना तो अवकाशवारी म्हणजे फिरवून आणेल, सगळ्यांना अवकाशात फिरवून आणेल. आता हे काही तुमच्या आमच्या म्हणजे आवाक्यातली गोष्ट नाही, खूप खर्च याच्यासाठी येणार आहे. बट आता बघा, आपल्या इच्छा पाहिजे, आपली इच्छा ठेवायला काय हरकत नाही, आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊन किंवा नाही जरी झाली तर हरकत नाही. पण आपल्याला इच्छा कशा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, आपली इच्छा प्रबळ पाहिजे.
आणि ते मी मिळवणारच हे हा आपला अट्टाहास पण त्यासाठी असला पाहिजे मित्रांनो. तर ट्रॅव्हलिंग प्लेस अजून कोणाला टू गो टू अमेरिका, युरोपला जायची इच्छा आहे कोणाला दुबई बघायची, त्यानंतर आणखीन एखाद्याला चॅम्पियन व्हायचं कुठल्याही फील्डमध्ये. तर अशा विविध इच्छा माणसाच्या असतात राईट, ठीक आहे. तर माय विश काही एक नसते, विश भरपूर असतात आणि विश आपण केलं पाहिजे. बिकॉज बघा स्किल आणि विल याच्यामध्ये दोन्ही गरज यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, स्किल कौशल्य, विल प्रबळ इच्छा. आता या दोन विश, ठीक आहे. आता या दोन गोष्टी पाहिजेतच, पण याच्यामध्ये आणखी स्ट्रॉंगली काय पाहिजे, विल का स्किल. तर या ठिकाणी तुम्हाला विल ही स्ट्रॉंग पाहिजे, तुमची विल स्ट्रॉंग पाहिजे, मग तिथं मार्ग तुम्हाला सापडणार. इफ देयर इज अ विल देयर इज अ वे, असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे पहा. तर विल आपली स्ट्रॉंग पाहिजे. आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आपण जर लो इंटेन्शन ठेवलं तर इट इज अ क्राईम. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की आपले जर ध्येय लहान असतील, आपले जर उद्देश खूप छोटे असतील, आपली स्वप्न जर खूप छोटे असतील तर ते एक प्रकारचा गुन्हा. बघा किती मोठी गोष्ट सांगून गेली. आता यातनं आपल्याला शिकायचं भरपूर आहे की नाही. तर ह्या ज्या काही तुमच्या विष आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्यात आणि हा वेळ जो आहे हा पूर्ण करायचा. आता ऍक्च्युअल कविता आपण कवितेला ऍक्च्युअली सुरुवात पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, कारण आता पुष्कळ वेळ झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी कविता शिकवायच्या आधी तुम्ही एकदा कविता वाचून या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले काही नवीन शब्द आहेत, न्यू वर्ड्स आहेत, आणि या प्रश्नांवरती आपल्याला परत चर्चा करायची. या प्रश्नांची उत्तरही आपल्याला शोधायची की व्हॉट थिंग्स कॅन लीड टू ए स्लो डेथ, व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव्ह 4 points, and the poet has left last stanza incomplete. What line will you add to complete it? सो या प्रश्नांवरती आणि त्याच्या उत्तरावरती आपण चर्चा करणार आहोत आणि ॲक्च्युअली कवितेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार. ही दिलेली ॲक्टिव्हिटी जी आहे आपली वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीवरती थोडंसं ही ॲक्टिव्हिटी स्वाध्याय संमेलनाला पूर्ण करा, याचा फोटो काढा आणि मला व्हॉट्सॲप ग्रुपवरती आपल्या पाठवा. आणि थोडंसं वाचन ठेवा, लिखाण ठेवा, की या कोविडमुळं आपलं लिहिणं पण कमी झालं, आपलं वाचणं पण कमी झालं, आपला अभ्यास पण कमी झाला. तर कमी काय सोडून द्यायचं नाही, कारण अचानक जर शाळा सुरू झाली तर आपली धावपळ होईल, आपली पंचायत होईल. की पेन सुद्धा काही मुलांना बघतो मी अजिबातच काही लिहिता येणार, बघून सुद्धा काही लिहिता येणार. तर सराव पाहिजे मित्रांनो, आपला सराव ठेवा वाचनाचा, लिहिण्याचा. आपलं अक्षर वळणदार असलं पाहिजे, अक्षर बिघडले कारण सराव आहे. सरावामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण, आणि असं जर चालत राहिलं तर आपल्याला वाचायला पण विसर पडेल. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, वाचनाची सवय ठेवा, लिखाणाची सवय ठेवा, दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा आणि घरातच राहा, बाहेर निघू नका, कारण कोविड गेलेला नाही. बी सेफ, स्टे ॲट होम. थांबतो इथं. धन्यवाद.